नमस्कार मित्रांनो, भरपूर लोक ही आपली बँक लिंक आहे का नाही आधारला हे चेक करत असतात किंवा त्यांची दुसरी बँक लिंक असते। आता जर मी तुम्हाला माझं उदाहरण दाखवायचं झालं तर बघू शकता इथं माझं बँकेचं जे आधार आहे ते थोडंसं वेगळं आहे। ठीक आहे, थोडंसं खाली घे, तुम्ही बघू शकता हे मी लॉग इन केले, आधार कार्डची वेबसाईट आहे त्याच्यावरती बँक सीडिंग स्टेटस आपली बँक कुठली लिंक आहे ती याच्याद्वारे आपल्याला समजते बरोबर। भरपूर लोकांना प्रॉब्लेम आहे, बँक स्टेटस हा इनएक्टिव्ह आहे किंवा इथं ॲक्टिव्हच नाही आहे किंवा ॲक्टिव्ह आहे पण ही बँक जी माझी बँक ऑफ इंडिया आहे तिथं दुसरी बँक पाहिजे आपल्याला, आणि जर ॲक्टिव्ह आहे तर ही बँक आपली अवेलेबलच नाही। अशा भरपूर काही प्रॉब्लेम आहेत। म्हणजे आपल्याला एका बँकेचे डॉक्युमेंट आपण दिले एखाद्या योजनेसाठी आणि आपल्याला लिंक करायची आहे दुसरी बँक, तर ही आता लिंक कशी करायची याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर नवीन असाल तर टेक्निक मराठी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब 100% करायचं आहे। मित्रांनो बघू शकता हे आहे आधार कार्डची वेबसाईट। याच्यामध्ये आपल्याला बँकेची जी डीबीटी स्टेटस असतो म्हणजे आपल्या आधार कार्डला कुठली बँक जी लिंक आहे त्याच्यामध्ये आपले सरकारचे पैसे ऑटोमॅटिकली येतील अशी बँक आपली इथं बँकेचं नाव असते, आपला आधार नंबर असतोय, बँकेचं सीडिंग स्टेटस असते इनएक्टिव्ह। आता माझी बँक ही आहे ती मी बंद केली त्याच्यामुळे हा इनएक्टिव्ह आलेला आहे। जर ॲक्टिव्ह असती तर माझी बँक अकाउंट ही ओपन असते आणि त्याच बँकेत माझे सरकारचे कुठल्या पण योजनेचे पैसे हे डायरेक्टली गेले असते। पण आता जर तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे येत नसतील, तुमची बँक ही दुसरी लिंक आहे, तर काय करायचं? तर एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली तुमच्या मोबाईलद्वारे आपण आपली बँक जी आहे ती लिंक करू शकता, ती आहे NPCIची बँक। पण मित्रांनो याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये सगळ्या बँका ॲड नाहीत। बघू शकता मी ही आधार सीडिंगची वेबसाईट ओपन केली, इथं बँक आहे, मी बँक सर्च करतो तर बघू शकता बोटावर मोजणे एवढ्याच बँका आहेत बघा। बँक ऑफ बडोदा आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, कर्नाटक विकास ग्रामीण। आता 4 बँका तर आपल्या महाराष्ट्रात नाही आहेत, भरपूर बँका आहेत। तर इथं प्रॉब्लेम येऊ शकतो कारण आपल्या या बँकेत अकाउंट नसणारच आहे, ह्या लोकल बँका दिसत नाही आहेत आपल्याला। आपली जी नॅशनल बँक आहे त्या बँकेत आपल्याला अकाउंट पाहिजे। ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, इथं फॉर्म हा बाजूला तुम्ही बघू शकता। ठीक आहे, इथं हा फॉर्म आहे बँकेचा आधार सीडिंग प्रोसेसचा। आता हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे आणि आपल्या जी तुम्हाला बँक लिंक करायची आहे तिथं घेऊन जायचं आहे। बघू शकता ह्या फॉर्ममध्ये 3 नंबरचं पान आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बँकेचं नाव लिहायचं आहे, अकाउंट नंबर लिहायचा आहे, आपल्या अकाउंटचा जो नंबर आहे तो लिहायचा आहे, त्याच्यानंतर आपली सीडिंग कुठली बँक करायची आहे तो द्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला अकाउंटचा कुठला जो बँक आहे ती द्यायची आहे, IIN नंबर। आपल्याला ह्या गोष्टी ज्या बँकेतच जाऊन भराव्या लागणार आहेत, फक्त नाव आणि आपली बँकेची डिटेल आणि इथं आपल्याला सही आणि खालचे काही मोबाईल नंबर, नाव, ईमेल ID, कॉपी आधार कार्डची एक आपल्याला झेरॉक्स लागणार आहे। ह्या गोष्टी आपण घेऊन जायचं आहे। फॉर्म तुम्ही शक्यतो जाऊन बँकेतच भरा कारण थोडेसे एक मध्ये इथं जे आहेत या गोष्टी आपल्याला बँकेतच जाऊन समजणार आहेत। तर या गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत, आधार कार्ड सोबत जोडायचं आहे आणि आपल्याला बँकेत जायचं आहे। जर ह्याच्यामध्ये 2 टर्म्स अँड कंडिशन आहेत, जर तुमचं ह्याच्या आधी कधीच लिंक नसेल तर ते लगेच लिंक होईल। ठीक आहे, पण जर तुमचं ह्याच्या आधी लिंक आहे, इनॲक्टिव्ह आहे तरी पण होईल, पण आधीच कुठेतरी दुसरी बँक लिंक आहे आणि आता तुम्हाला समजा तुम्हाला बँक ऑफ इंडिया लिंक आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्र लिंक करायचे आहे। पहिल्यांदा तुम्हाला जायचं आहे बँक ऑफ इंडियामध्ये, तिथं तुम्हाला जाऊन आधार लिंक केलेला जो नंबर आहे तो तिथल्या बँकेच्या अकाउंटच्या डिपार्टमेंटमधून घ्यायचा आहे आणि मगच तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जायचं आहे, कारण तिथली जी डिटेल आहे ती आपल्याला इथं लागणार आहे, कारण ती जी आहे ती आपल्याला एकदा लिंक केलेली आहे आपण। असं नाही की आपली कुठली लिंक नव्हती, जर कुठलीच लिंक नसेल तर तुमची लगेच लिंक होईल। ठीक आहे, आणि जर कुठली दुसरी लिंक असेल पहिला तर तुम्हाला पहिल्या बँकेत जाऊन तो नंबर घेऊन यावं लागणार आणि आधार कार्डची कॉपी आणि हा फॉर्म, ह्या 3 गोष्टी तुम्हाला त्या नवीन बँकेमध्ये जाऊन द्यायच्या आहेत। तेव्हा तुमचा हा जो आधार लिंकचा फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट होईल आणि तिथं तुमची नवीन बँक जी आहे ती लिंक होईल। आता भरपूर लोकांना समजत नाही की आपली लिंक झाली का नाही, कारण बँकेत आता सध्या तरी इतकी गर्दी असते, लाईनीला जर थांबलं तर कमीत कमी 2 ते 3 तास नंबर येत नाही। अशा पद्धतीत आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त वाट बघायची आहे, आपलं लिंक होतंय का नाही हे आपल्याला आधार कार्डवरती कळणार आहे। म्हणजे फॉर्म तर तुम्हाला भरायसाठी 3 तास तर थांबावंच लागणार आहे। ठीक आहे, ते 3 तास थांबला पण लिंक झाले का नाही हे चेक करायसाठी तुम्हाला SMS पण येईल, पण SMS नाही आला समजा तर ते चेक कसं करायचं आहे, तर माय आधार हा ऑप्शन आहे, आधार कार्डचं पोर्टल असते त्याच्यावरती जायचं आहे, त्याच्यानंतर लॉग इन केलं तर तुम्हाला अशी डिटेल येईल। याच्यामध्ये आपल्याला 4-5 नंबरचा ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस, याच्यामध्ये तुम्हाला यायचं आहे। तर बघू शकता इथं तुमची जी बँक आहे, जसं मी उदाहरण दिलं बँक ऑफ इंडियामधून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लिंक होईल, तर इथं बँक ऑफ महाराष्ट्र येईल आणि इथं ॲक्टिव्ह स्टेटस येईल आणि लास्ट अपडेट ज्या दिवशी तुम्ही अपडेट करताल किंवा ज्या दिवशी अपडेट होईल
ती जवळपासची तारीख येईल, ठीक आहे. आता ही बघू शकता 2019 माझं भरपूर दिवसापूर्वीचं लिंक होतं. तर इथं तुम्हाला अशा पद्धतीनं लिंक झाले का नाही हे चेक होईल. मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला बँक स्टेटस चेक करायचं आहे, बँक चेंज करायचे आहे, आधार लिंक केलेली DBT बँक, आणि त्या बँकेत तुमचे जे सरकारचे पैसे आहेत ऑटोमॅटिक येणार आहेत. जर तुम्हाला लिंक करताना काही जरी प्रॉब्लेम आला तर कमेंट करा, मी तुम्हाला 100% रिप्लाय जरूर करेन. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि जर टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब 100% करा. भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.